तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो लालबागला. तर लालबागला सगळे गणपती असं आपण दर्शन करणार आहेत. तर पहिलाच आपण केला परळचा राजा. खूप सारी गर्दी होती, गेट पास घेतला आणि परळचा राजाचं दर्शन केलं. त्यानंतर गेलो आपण परळचा महाराजा, जी या वर्षाची सर्वात बॅलेन्सिंग मूर्ती अशी आहे. त्या राजाचं आपण दर्शन घेतलं. बघा, मस्त अशी मूर्ती आहे. त्यानंतर आपण पुढे गेलो, आपण कृष्णानगरचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आपल्या तिकडे पटपट मस्त दर्शन झालं, जास्त गर्दीसुद्धा नव्हती. नंतर मग आपण गेलं दर्शन परळचा लंबोदर. खूप अशी भव्य दिव्य मोठी अशी मूर्ती होती. पटपट आपण मस्त पास घेऊन आपण दर्शन केलं. नंतर तसंच गेलो आपण मुंबईचा राजा, म्हणजे आपला गणेश गल्लीचा राजा. पास घेतला आणि दर्शन घेतलं आणि आरतीसुद्धा चालू होती. त्या गर्दीमध्ये आम्ही पटपट दर्शन घेतलं आणि तसंच निघालो आम्ही तेजुगायचा राजा. बघा, तेजुगायचा राजा आहे. खूप मस्त आणि खूप मोठी अशी मूर्ती आहे. इकडे जास्त गर्दी नव्हती म्हणून आपण गेलो डायरेक्ट आपण लालबागमध्ये. पण लालबागमध्ये आपण लांबूनच दर्शन घेतलं, कारण का आपण लालबागमध्ये आपण आतमध्ये गेलो नाही. खूप गर्दी होती. मग तसंच गेलो आपण चिंचपोकळी चिंतामणीला. तिकडे पण आपण डायरेक्ट दर्शन घेतलं. दर्शन वगैरे मस्त आपलं झालं. मग तसंच आपण गेलो आपण काळा चौकीचा महाराजा, शेवटचा गणपती गेला. तिकडून मस्त अशा डेकोरेशन्स आणि मस्त असा चाळीतून आपली एंट्री वगैरे होती.